मित्रांनो नमस्कार. प्रश्न आहे एसू 2013 विचारलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये हा प्रश्न वयवारीवरच आहे आणि वयवारीचे प्रश्न आला की तुम्हाला सांगितलं होतं की गुणोत्तराचा आधार घेऊन प्रश्नाची उत्तरं द्यायची. आता याच्यामध्ये अगोदर प्रश्न वाचा, त्यांची म्हणजे दोघांची आजची वय काढायची आणि त्यांचं आजचं प्रमाण एक आहे. याच्यामध्ये आजचं प्रमाण त्यांचं असं आहे आणि अरे 5 वर्षापूर्वीचं एक प्रमाण आहे, पण वय आजची असल्यामुळं आजच्या प्रमाणाचा आधार आपण घेऊया. आता वडिलांचं प्रमाण किती आहे? इथं आजचं 7 आहे. मग इथं 7ने कुठे कुठे भाग जातो? इथं 7ने कुठे कुठे भाग जातो का? इथं 40ला जात नाही, म्हणजे हे आपलं पर्याय नसणार आहे. इथं भाग जातो हे उत्तर येऊ शकतं, इथं भाग जातो हे उत्तर येऊ शकतं. 40ला 7ने भाग जात नाही हे उत्तर आपलं येऊ शकणार नाही. आता फक्त वडिलाच्या प्रमाणावर आपण उत्तर देऊ शकत नाही. मग आपण काय करू? लक्षात ठेवा, मुलांचं जे प्रमाण आहे, मुलाचं जे प्रमाण आहे त्याचा आधार घेऊन आपण याच्यातला एक पर्याय कट करूया. आता 2ने उरलेल्या पर्यायामध्ये कुठे भाग जातो रे? इथं 10ला जातो, पण या 5ला जात नाही, म्हणून हा पर्याय आता कटतो. फायनल उत्तर आपलं काय असणार आहे? त्यांची वय वडील 35 वर्षाचे आणि मुलगा 10 वर्षाचा, हेच आपलं फायनल उत्तर असणार आहे. अशा शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन मेथडसाठी आपली 799 ची बॅच खरेदी करायला विसरू नका. धन्यवाद.